स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। गांव देवी 40+ पिंपल घर की तरफ से 40+ मैच का आयोजन हुआ था, जहां पे आप देख सकते हैं कि बहुत सारे मेहमान वहां पे उपस्थित थे। और हम आपको बता दें कि फाइनल मैच कारीवली और वलगांव में चल रहा था, तो कारीवली ने विजय हासिल किया और दूसरा स्थान वलगांव को रहा। तो चलिए कुछ दृश्य दिखाते हैं और आए हुए सभी मेहमानों को मंडल द्वारा स्वागत सम्मान भी किया गया। तो क्या कहते हैं आयोजक इस मैच को लेकर के, आप जरूर सुनिएगा। डॉट चेंडू संदीप पाटीलच्या माध्यमातून संदीपचा स्पेशल हा चेंडू होता आणि तो टाकला गेलाय। मात्र संजय पाटील काय करतात पाहूया पुढच्या चेंडूवर। पुन्हा समोर सज्ज होत आहे संजय। अजून एक लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू जोरदार अपील झाली होती। शॉर्ट फाईट नेकला क्षेत्ररक्षक आहे, पंचांकडून नेक बायचा इशारा येत आहे। एक्स्ट्रा धाव मी जेव्हा ते खासदारी नव्हते तेव्हापासून हा पद आम्ही दिलेला या भिवंडीकरांनी ग्रामीण सम्राट आणि संपूर्ण या भिवंडी शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकच चर्चा फक्त बालेमामा याची, म्हणजे चिरंजीव इथे उपस्थित साहेबांना संपर्क साधा आपण। बेटा एकत्र सन्मानामध्ये आपण पाहतोय। चला फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये बीके गोलंदाज बालकृष्ण आणि शेलुमाता वर असा हा फायनल मॅच सुरू आहे सध्या मैदानामध्ये। कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। षटकाराने आगाज केलाय जय बजरंग कारिवली टीम संघाने। कम्मालीचं कमबॅक पाहायला मिळतंय। हे धावबलगड 23 धावा 23। क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये, प्रयत्न पाहायला मिळतोय। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केले जात आहेत। शॉट अँड पनिश, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे। ओ झेल सोडली आहे। झेल कोणाची सोडली आहे? ज्याच्या नावी लागोपाठ 7 मॅच संदीप पाटीलचा झेल इथे सोडला गेलाय। आता पुन्हा संधी आली आहे चेंडू हवेमध्ये आणि मौका भी दिया और छक्का भी दिया। चेंडू सीमा रेखा पार, षटकार। ओ पलटी स्ट्रोक चेंडू चाललाय सीमा रेखा पार। ओ मोठा फटका केला ऑन साइडला, चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला, येतो षटकार। आते ही सुरुवात, चेंडू सीमा रेखा पार, मिड विकेटच्या वरतून येते षटकार। नरेंद्र राईट ऑफ द विकेट, फटकेल्या चेंडूला स्केअर ऑफ द विकेट। कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येते चौकार। त्या असोसिएशनसाठी त्यांना आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। एक स्पर्धेमध्ये अनिलचा सुंदर असा लाईट बंधू इथे उपस्थित झालेले आहेत। दर्जेदार समालोचन आणि अध्यक्ष योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजे बजरंग कारिवली संघासाठी। चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन गावदेवी कारिवली टीम च्या माध्यमातून आभार व्यक्त करू ज्यांनी आमच्या 40+ चषक सलग 3 दिवस चाललेला आहे आणि पूर्ण टीम तसेच गावाच्या इतर सहकार्यांच्या मिळूनच आज आयोजन आम्ही सक्सेस करू शकलो। किती टीमनी सहभाग घेतला, कशा प्रकारे सर्व टीमनी सहभाग नोंदवला आणि कशा प्रकारे खेळत असेल आपल्याला? टोटल आमच्या टुर्नामेंटमध्ये 24 संघांनी सहभाग घेतला आणि 2 ठिकाणी टुर्नामेंट होत्या, इतर ठिकाणी 24 संघांनी सहभाग घेतला। आणि ज्या ज्या टीमने आमच्या आयोजनामध्ये सहभाग घेतला सर्वांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो। आपण याच्यावरून चांगला अजून करण्याचा प्रयत्न करणार। आमच्या टीम मधील सर्वच खेळाडूंनी या आयोजनासाठी मेहनत घेतलेली आहे आणि कार्यक्रम आम्ही सर्वांनीच मिळून सक्सेस केलेला आहे।
काय काय बक्षीस इनाम आम्ही प्रथम पारितोषिक एक 20,000 रुपये आणि एक ट्रॉफी असा एक, आणि द्वितीय 15,000 आणि एक ट्रॉफी, तृतीय 5,000 आणि एक ट्रॉफी असा बक्षीस ठेवलेला होता. कोणचा टीम फायनल झाला? फायनल जय बजरंग कारोली संघ खूप खरोखरच छान खेळला आणि त्यांचे खेळाडू खरोखरच चांगले खेळतात, म्हणून ते प्रथम पारितोषिक मारू शकले. शेलूमाता वर्ल्ड या संघाने द्वितीय चषक पटकवला आणि तेही चांगले खेळले आणि आमच्या नियोजनात चांगल्या प्रकारे भर देऊन कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित करून घेतले.